नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी आलेपाकच्या वड्या बनवून दाखवत आहे। ह्या पावसाच्या मोसमसाठी आलेपाकच्या वड्या, त्यासाठी लागणारे साहित्य आहे की ही आले आहेत बघा। हे 50 ग्रॅम आलं घेतलेलं आहे, 2 तुकडे असे मोठे, ते बारक्या खिसणीनं अद्रक खिसणीनं खिसलेलं आहे। हे वेलची जायफळ पूड आहे। हे सुंठ पूड आहे। सुंठ म्हणजे हे अद्रकचाच आल्याचाच एक प्रकार येतो। हा आलं सुकवतात आणि त्याला चुन्यामध्ये असं हे करून ठेवतात, तो हा प्रकार आहे, त्याला सुंठ म्हणतात। आणि ही साखर आहे, ही अर्धा पाव साखर आहे आणि ही थोडंसं पाणी। आणि ह्या खिसणीनं मी आलं खिसलेलं आहे, बारीक, एकदम बारीक खिसून घ्यायचं एकदम। मी कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी वतते पाक करायसाठी। त्यामध्ये हे अर्धा पाव साखर, ही थोडीशी सुंठ म्हणजे एक अर्धा चमच पकडा, आणि अर्धा चमच जायफळ वेलची पूड। हा थोडासा पाक होत आला ना की त्याच्यामध्ये अद्रक टाकायचं, आलं किसलेलं टाकायचं। ह्याला मी चांगला पाक ह्याचा बनवून घेते। ह्याला एकसारखं असं हलवायचं। हे बघा, असं सारखं हलवत राहायचं म्हणजे तो पाक चांगला बनतो। साखर असं खाली घट्ट अशी राहत नाहीये। आणि आलेपाकच्या वड्या कसं, आता हे पाऊस पडतो, सर्दी खोकला होतो, रोज थोडं थोडंसं तोंडात जर एक एक तुकडा छोटा छोटासा टाकला ना तर ते गळ्यासाठी चांगल्या, गळा साफ होतो। पहिली लोक सगळं हेच बनवून खायची ना, कुठे औषधं वगैरे ते एवढी होती। तर ही रेसिपी तुम्ही करून पहा। पाक कसा एकदारी झाला पाहिजे। हा बघा, पाक आता असा चांगला घट्ट झालेला आहे। हे बघा, एक तारी पाक म्हणतात ह्याला। तुम्हाला असं जरी समजत नसेल ना तर ह्या पाण्यामध्ये एक टिपका टाकायचा असा, हा उचलायचा बघा। हा झाला का पाक? हे बघा, पूर्ण घट्ट झालेला आहे। हे बघा, साखर बनली परत त्याची। हे बघा, तर हा एक तारी पाक म्हणतात। आता ह्याच्यामध्ये हे आलं टाकायचं। आता हे आलं टाकलं नाही की हा परत पातळ होतं बघा। हे थोडा परत पातळ होणार, तर एकदम बारीक गॅस करायचा। हे बघा, हा परत पातळ झाला। याला आता असंच थोडंसं आटवून घ्यायचं चांगलं, त्यात एकजीव रस झाला पाहिजे। हे बघा, हे असं साखर आणि हे आलं एकदम सगळं एकजीव झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये तेल लावायचं, प्लेटला त्या का हे मी छोटी प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं। हे ना मी
आलं थोडं जास्त घेतलेलं आहे. पाव किलोसाठी 2 तुकडे जरी घेतलं तरी चालेल. लहान मुलांना ह्यांना खायसाठी त्याप्रमाणे थोडं कमी घेतलं तर चालेल. आमच्यात आलं खायची सवय आहे जास्त, त्यामुळे मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे. ह्याचे एकदम छोटे 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 तुकडे करून घ्यायचे, एकदम छोटे. आता हे थोडंसं थंड झालं ना की मी ह्याच्या वड्या पाडून दाखवते. तर जर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल, आलेपाक आल्याचं हे चिक्कीसारखं एक प्रकार आहे, तिथं दाखवलं असेल आलेपाक म्हणून, तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा. आणि ही पावसाच्या दिवसासाठी तुम्ही करून पहा. हे थोडं थंड झालं ना की मी ह्याच्या वड्या पाडून मग तुम्हाला परत दाखवते, कारण हे जास्तच गरम आहे. तर तुम्ही हे करून पहा. हे बघा, हे कशा वड्या झालेल्या आहेत, चौकोनी चौकोनी एकदम व्यवस्थित. एवढी एवढी छोटी छोटी खायची. हे बघा, थोड्या थंड झाल्या की वड्या. पण तुम्ही जास्त साखर टाका, मी थोडी कमी साखर टाकली की आम्हाला आलं जरी जास्त असं असेल तरी चालतं.